जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई, तबला वैभव केसकर, संवादिनी राहुल रणकुंतलवार, गीत सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, गीतकार मोहम्मद इक्बाल, निवेदन ज्येष्ठ साहित्यिक आणि कीर्तनकार रश्मी घोलप, गायन सिटी प्राईड स्कूल निगडी शाखेचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. श्रोतेहो सानंद अभिवादन. वन्ही तो चेतवावा या देशभक्तीपर गीत मालिकेत आजचे गीत आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी यह गुलिस्तान हमारा, पर्वत को सबसे ऊंचा हमसाया आसमां का, वो संतरी हमारा वो पासबा हमारा, गोदी में खेलती है जिसकी हजारों नदियाँ, गुलशन है जिसके दम से रश्के जिना हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी यह गुलिस्तान हमारा. मंडळी, अगदी लहानपणापासून तुला सर्वात जास्त कोण आवडतं याचं प्रत्येकाचं उत्तर अगदी सेमच असतं, ते म्हणजे आई. कारण आईजवळ सुख, समाधान, आनंद मिळतो आणि अतिशय सुरक्षित वाटतं. मोठेपणी वय व अनुभवानुसार आई हा अँगल, आई ही कन्सेप्ट अशी मोठी होते, वाईड अँगलने बघितलं जातं आणि मग मातृभूमी, मातृभाषा, काळी आई, गंगा नदी यांकडे सुद्धा जीव तेवढाच ओढला जातो जितका आईकडे. छोट्या मोठ्या कालावधीच्या परदेश दौऱ्यानंतर घरी येताना बघा मंडळी, विमानाच्या खिडकीतनं आतुरतेने आपण बघत असतो की काय दिसतंय बाहेर, माझी जन्मभूमी मला कधी दिसेल. आहे ना अनुभव? मग ते शहर मुंबई, दिल्ली, चेन्नई कुठलं का असेना, ते दिसलं की मन आतून आतून अतिशय आनंदून उठते. का बरं? कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हेच या गीताचे बोल आहेत. मंडळी, हे काव्य आहे मोहम्मद इक्बाल यांचे. तराना-ए-हिंदी ही उर्दू भाषेत लिहिली गेलेली एक गझल आहे, जी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात लिहिली गेली व आज देशभक्तीपर गीत म्हणून प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर आहे. या गीताचे शायर मोहम्मद इक्बाल. 1904च्या सुमाराला त्यांनी ही लिहिली. 16 ऑगस्ट 1904ला साप्ताहिक इत्तेहादमध्ये ती प्रकाशितही झाली. 1905मध्ये त्यांनी ही रचना लाहोरच्या सरकारी कॉलेजात ऐकवली, जेथे ते अध्यापनाचे काम करत. त्यानंतर लाला हरदयाल यांनी कॉलेजच्या एका संमेलनात
या कवींना अध्यक्ष म्हणून पाचारण केले होते. तेथे श्रोत्यांना भाषणाऐवजी त्यांनी ही कविताच ऐकवली आणि देशप्रेम, बंधुभाव यांनी ओतप्रोत भरलेले हे काव्य लोकांचे लाडकेच होऊन गेले. 1924च्या बंग ए दारामध्ये हे समाविष्ट आहे. 1950मध्ये थोर सितारवादक पंडित रविशंकरजी यांनी ते सुरबद्ध केले आणि आता हे गीत म्हणत म्हणतच 2-3 पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या की हो. कवीला हेच तर म्हणायचं आहे, म्हणून तर आपल्या सर्वांना आवडतं की सगळ्या जगात सुंदर हा हिंद देश माझा, फुलपाखरे आम्ही हो, फुलबाग आमचा हा. इक्बाल साहेब म्हणतायत की असा आहे आमचा हिंदुस्थान, फुलांच्या उपवनासारखा, आणि आम्ही लेकरे जणू त्याच्या अंगा खांद्यांवर बागडणारे, विहरणारे छोटे छोटे फुलपाखरं, छोटे छोटे पक्षीच, किंवा या उपवनातले फुलांचे गुच्छच जणू म्हणजे आम्ही सारे आहोत. असा आमचा हिंदुस्थान आहे. श्रोते हो, हिंदुस्थान म्हणजे काय? तर हिंदुस्थान म्हणजे असा भूभाग की जिथे सारे हिंदू राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषेत ज्याला हिंदबद्दल प्रेम आहे असा प्रत्येकजण हिंदू. सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथात ते म्हणतात, आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिकाः पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदूरिति स्मृतः. अर्थात अशी प्रत्येक व्यक्ती जी सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या भारतभूमीला साधिकार आपली पितृभूमी, पुण्यभूमी मानते, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. सर्व भारतीय पंथांना सावरकर हिंदुत्वात सामील करून घेतात व हिंदू राष्ट्राचा आपला दृष्टिकोन पूर्ण भारतीय उपखंडात पसरून अखंड भारत पुन्हा प्रस्तुत व्हावा असे स्वप्नही पाहतात. या हिंदभूमीच्या विरहात नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा असे अत्यंत विरह व्याकुळ असे शब्दसुद्धा ते लिहून जातात. माझ्या आईची झोपडी आणि तो फुलबाग मला पारखा झालाय रे सागरा असं सागराला समजावतात, कधी आरजवतात तर कधी अगस्ती मुनींच्या धाक दाखवून धमकावतात सुद्धा. अहो, अवकाशयानातून अंतराळामध्ये विहरणाऱ्या भारतीय वीराला, राकेश शर्माला जेव्हा विचारलं गेलं तू कसा आहेस, सभोवती कसे आहे, तेव्हा तेथूनच त्याने उत्तर एका वाक्यात दिले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. थोर राष्ट्रीय भक्त कवी अटल बिहारी वाजपेयीजी देशाप्रती संपूर्ण समर्पण अशी भावना घेऊनच जगले, अनन्य भावाने जगले. त्यांच्या काव्यपंक्तीसुद्धा येथे स्मरतात. त्यांना आपल्या हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू दर्शन यांचा सार्थ अभिमान आहे. हिंदू समाज हा एक महासागर आहे असं संबोधून अटलजी लिहितात, मैं एक बिंदू परिपूर्ण सिंधु है यह मेरा हिंदू समाज, मेरा इसका संबंध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज. इससे मैंने पाया तन मन, इससे मैंने पाया जीवन, मेरा तो बस कर्तव्य यही, कर दूं सब कुछ इसको अर्पण, कर दूं सब कुछ इसको अर्पण. ही भावना आपल्या मायभूमीप्रती प्रत्येकाची असावी आणि म्हणून तर ह्या गीताचं प्रयोजन. हे कवी इक्बाल पुढे म्हणतात, हिंदी है हम. हिंदी आमची अधिकारिक लोकप्रिय भाषा आहे. 14 सप्टेंबर 1949च्या संविधान सभेमध्ये हिंदीला राजभाषेचा सन्मान दिला गेला आणि तो दिवस आजही हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढेही शायर इक्बाल साहेब म्हणतात की हिंदुस्थानचा इतिहास गौरवशाली आहेच, पण भूगोलही बघा ना. त्याला काश्मीरचे मस्तक, त्यावर हिमालयाचा मुकुट, पूर्व पश्चिम पसरलेले बळकट असे बाहू, दक्षिणेकडे चरणकमलांवर जलाभिषेक करणारा प्रदीर्घसा समुद्र, आकाशाशी स्पर्धा करणारा उत्तुंग हिमालय म्हणजे जणू या कवीला आकाशाचा सोबती सखा आणि शेजारीच वाटतो.
ते म्हणतात हा आमच्या कुटुंबातलं जणू कर्ता पुरुष, जो सर्वांचा संतरी आहे, सजग, सावध, जागता राहणारा. लाल हिरव्या अशा शत्रूंपासून, शेजारच्याच शत्रूंपासून, थंड बोचऱ्या वाऱ्यांपासून आमचे रक्षण करणारा हा पासबा आहे, पहारेकरी आहे. त्याचे आम्ही नितांत कृतज्ञ आहोत. हिंदुस्थानात सपाट पठारं, उंच सखल प्रदेश, दऱ्याखोऱ्या, उंच उंच पर्वत शिखरे, काळे कातळ आणि जमिनीवरून वाहणारे ओढे, नद्या, शुभ्र असे प्रपात आहेत. हे जलस्रोत सारी वनं, उपवनं, बागा, शेती फुलवत आहेत. काय सांगू मंडळी, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असा आमचा हा हिंदुस्थान, हा पाहून स्वर्गाला सुद्धा आमचा हेवा वाटतो. स्वर्ग खरं सांगू जेलच आहे आमच्या इथलं सौंदर्य पाहून. रश्के जिना हे शब्द आपल्याला हेच तर सुचवतात. आणि हो, आमचा धर्म, हिंदुस्थानातला धर्म, आमचा मजहब हा हिंदू धर्म, जो अनंत अनादी काळापासून या धर्तीवर आहे, तो आम्हाला आपापसात वैरभाव, छे वैरभाव कधीच आणि मुळीच शिकवत नाही. गुण्यागोविंदानं राहायला शिकवतो. बंधुभाव, सौहार्द्रता, सहिष्णुतेचे धडे तो आमच्याकडून गिरवून घेतो. हो, पण आमचे संत मात्र आम्हाला शिकवतात धर्माचे पालन करणे, पाखंड खंडणं. बरं, असे हे आजचे गीत आणि हे आजच्या गीताचे शायर. सोप्या भाषेत आपण मुलांसोबत म्हणूया का? देश आमचा आहेच मुळी छान, आम्ही देशाचे रक्षण करणार. देश आमचा आहेच मुळी छान, आम्ही देशाचे रक्षण करणार. गंगा यमुना गोदावरी माता नर्मदा, पाणी जीवा पाड जपणार, आम्ही देशाचे रक्षण करणार. सह्याद्री हिमाचल विंध्य अचल हे, माती शेती वने जोपासणार, आम्ही देशाचे रक्षण करणार. प्रांत जाती भाषा पंथ अनेक, धर्म भारतीय सांगणार, आम्ही देशाचे रक्षण करणार. विश्वामध्ये साऱ्या सुंदर हा देश, विश्वामध्ये साऱ्या सुंदर हिंदुस्तान, देश सोडून नाही जाणार, आम्ही देशाचे रक्षण करणार. श्रोते हो, मायभूचे जे सुपुत्र देश सोडून परदेशात गेले, एनआरआय झालेत, त्यांच्यापर्यंत हे शब्द जरूर पोचवूयात. त्यांना परत मायदेशी येण्याची गळ घालूयात आणि त्यांच्या येण्याची वाट पाहूयात. जय हिंद. Mag, sa, ni, da, ni, sa, sa, ni, da, ni, sa.
हिंदोसिता हमारा। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम वतन है, हिंदी है हम वतन है, हिंदोसिता हमारा। सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा। हम बुलबुले हैं इसकी, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्ता हमारा। सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा। वंदे हमारा मातरम दोसिता हमारा। वंदे हमारा मातरम दोसिता हमारा। मातरम दोसिता हमारा। मातरम दोसिता हमारा। मातरम दोसिता हमारा। वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा,